आज मुंबई ते पुणे जायला किमान 3 ते 4 तास लागतात, पण उद्या मुंबई पुणे अंतर अवघ्या 48 मिनिटात पूर्ण होणार आहे आणि पुणे ते हैदराबाद 12 तासांचा प्रवास थेट 3 ते 3.5 तासांवर. हे स्वप्न नाही, हा आहे केंद्रीय अर्थसंकल्प 2026 मधील मोठा निर्णय. निर्मला सीतारामन यांनी जाहीर केलेल्या हायस्पीड रेल कॉरिडॉरचा महाराष्ट्राला मोठा फायदा होणार आहे. नमस्कार, मी विहंग ठाकूर. मुंबई आणि पुणे ही महानगरं महाराष्ट्राची दोन महत्त्वाची इंजिन आहेत. मुंबई देशाची आर्थिक राजधानी, पुणे IT, शिक्षण, वाहन उद्योग आणि स्टार्टअपचं केंद्र. आज या दोन शहरांमध्ये दररोज लाखो लोक प्रवास करतात. कार, बस, रेल्वे, एक्सप्रेसवे सगळीकडेच गर्दी आणि वेळेचा अपव्यय. पण हायस्पीड रेलमुळे पुणे मुंबईचा 170 किलोमीटरचा प्रवास होणार अवघ्या 48 मिनिटात. याचा प्रत्यक्ष परिणाम काय होईल? मुंबईत राहून पुण्यात नोकरी करणं शक्य होईल. पुण्यात राहून मुंबईत काम करणं सोपं होईल. कंपन्यांचे हेड ऑफिस एका शहरात, प्रोजेक्ट टीम दुसऱ्या शहरात असली तरी कामं वेगाने होतील आणि दोन्ही शहरांभोवती नवे औद्योगिक पट्टे विकसित होतील. यामुळे मुंबईवरील लोकसंख्येचा ताण कमी होईल आणि पुण्याच्या आसपास नियोजनबद्ध विकासाला चालना मिळेल. हा कॉरिडॉर म्हणजे मुंबई पुणे ही दोन शहरं एकाच मेगासिटी रिजनसारखी काम करू लागतील. पुणे हैदराबाद हायस्पीड कॉरिडॉर हा महाराष्ट्रासाठी आणखी महत्त्वाचा प्रोजेक्ट आहे, कारण तो फक्त पुणे आणि हैदराबादला जोडत नाही, तर त्यामध्ये येणाऱ्या राज्यातील शहरांच्या भागालाही विकासाच्या मुख्य प्रवाहात आणतो. राज्यातील उद्योग, रोजगार आणि गुंतवणुकीसाठी तो महत्त्वाचा आहे. हायस्पीड रेल्वेचा कॉरिडॉर झाला तर नवे औद्योगिक क्लस्टर तयार होतील. लॉजिस्टिक पार्क्स, वेअरहाऊस, फूड प्रोसेसिंग युनिट्स येतील. स्थलांतर कमी होईल. पुणे आणि हैदराबाद ही दोन्ही मोठी IT आणि औद्योगिक केंद्र आहेत. या दोन शहरांमधील थेट हायस्पीड संपर्कामुळे एक नवा IT इंडस्ट्रियल सुपर कॉरिडॉर तयार होईल. यंदाच्या केंद्रीय अर्थसंकल्पात रेल्वे क्षेत्रासाठी 2.77 लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. ही आत्तापर्यंतची सर्वात मोठी तरतूद आहे. याचा अर्थ काय? हे प्रकल्प फक्त घोषणांपुरते मर्यादित नाहीत. केंद्र सरकारने थेट भांडवली गुंतवणूक वाढवली आहे. हायस्पीड रेल्वे, स्टेशन विकास, रेल्वे मार्ग दुहेरीकरण, सिग्नल प्रणाली, सुरक्षा व्यवस्था या सगळ्यांवर मोठ्या प्रमाणात पैसा खर्च होणार आहे. मुंबई अहमदाबाद हायस्पीड रेल्वेचं काम आधीच सुरू आहे. त्याचा अनुभव लक्षात घेता मुंबई पुणे आणि पुणे हैदराबाद प्रकल्पही टप्प्याटप्प्याने प्रत्यक्षात येतील असा विश्वास सरकारनं व्यक्त केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मते महाराष्ट्रात आधीच MMR, पुणे आणि नागपूर असे 3 ग्रोथ हब्स तयार आहेत. प्रत्येक ग्रोथ हबला पुढील 5 वर्षात प्रत्येकी 5,000 कोटी रुपये दिले जाणार आहेत. हायस्पीड रेल्वे कॉरिडॉरमुळे हा ग्रोथ हबमधील संपर्क अतिशय वेगवान होईल. याचा थेट परिणाम उद्योगांना वेग, गुंतवणुकीत वाढ, नवी रोजगार निर्मिती, महाराष्ट्राची अर्थव्यवस्था अधिक मजबूत होईल असा सरकारचा दावा आहे. तर थोडक्यात काय, हा फक्त प्रवासाचा प्रकल्प नाही, तर महाराष्ट्राच्या आर्थिक नकाशात बदल घडवणारा निर्णय आहे. मुंबई पुणे अवघ्या 48 मिनिटात, पुणे हैदराबाद फक्त 3 ते 3.5 तासात. हा फक्त प्रवास वेगवान होण्याचा मुद्दा नाही, तर महाराष्ट्राला सर्वच क्षेत्रात सुपरफास्ट बनवणारा महत्त्वाचा टप्पा आहे. या दोन हायस्पीड रेल कॉरिडॉरमुळे रेल्वे प्रवाशांच्या वेळेत बचत तर होणारच आहे, पण महत्त्वाची शहरं हायस्पीड रेल्वेने जोडली जातील. महाराष्ट्राची स्पर्धात्मक ताकद वाढेल. देशाच्या अर्थव्यवस्थेत महाराष्ट्राचा वाटा आणखीन मजबूत होईल. तर मुंबई पुणे आणि पुणे हैदराबाद हायस्पीड रेल्वे रूट महाराष्ट्रासाठी गेम चेंजर ठरेल का? कमेंटमध्ये तुमचं मत नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.